चला मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. नितेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज, स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. ॲज अ बॅटर जमाल आणि जमालच्या जोडीला तौफिक. मॅच इंटरेस्टिंग होणार आहे. मागील मॅच सारखी ही मॅच होणार नाही यात मला गॅरंटी आहे. ही मॅच चुरशीची होईल आणि गावदेवी मुंबई संघाकडे फार चांगली बॅटिंग लाईनअप आहे, तितकीच चांगली बॉलिंग लाईनअप रियांश 11 संघाकडे. मॅचला होती सुरुवात. स्विच हिट, स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि बघता बघता मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती. स्वप्नील सर, पहिला बॉल तुम्ही चांगली बॉलिंग करता, पण स्विच हिटचं ज्यावेळेस तुम्हाला एखादा स्ट्रोक बसतो ना त्यावेळेस थोडासा प्रेशर क्रिएट होतो गोलंदाजावर. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न, रनआउटचा देखील प्रयत्न पाहायला मिळतोय. मैदानावरती सिंगल तर ऍड झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. बघता बघता 2 धावा कंप्लीट. काय प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता आणि लेग बायच्या या 2 धावा फलकावरती ऍड होतील. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळेल 4 या आकड्यावर. 4 ऑन द बोर्ड. 4 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय मार्गस्थ. पहिलं धावसंख्या फलकावरती 4 पाहायला मिळेल. 4 ऑन द बोर्ड. 4 ओव्हरची मॅच आहे. कोल्ड टप्प्याचा बॉल, चांगली गोलंदाजी, फार सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. पहिल्या बॉलवरती डबल, दुसऱ्या बॉलवरती लेग बायची डबल आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली जी मात्र डॉट. कमबॅक झालंय. ज्या प्रकारची गोलंदाजी नितेश करतात, पहिले 2 बॉल रिदम सेट होण्यासाठी लागतं, मात्र त्यानंतर ज्यावेळेस इंजिन गरम होतो ना त्यावेळेस नितेश पाटील जबरदस्त गोलंदाजी करतात. ही ओळख आहे नितेशची. यावेळेस देखील आपण पाहू शकतो शॉर्टर वनचा वापर मैदानावरती करण्यात येतोय. एक्झॅक्टली आलेली मैदानावरती सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढे सरकत असताना 5. येस, नेक्स्ट मॅचची रिपोर्टिंग करायचं आहे L&T खोणी आणि भौमिक 11 गांधारी. L&T खोणी आमचे अत्यंत जवळचे मित्र विकासजी ठोंबरे साहेबांचा संघ आणि भौमिक 11 गांधारी असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. मिड विकेटच्या दिशेला स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. पुल केल्या आणि बॉलला गुल केल्या, पाठवून दिलाय सीमा पलीकडे. आलेला दमदार खणखणीत 4 धाव्यांसाठी चौकार. जेवढे सगळे संघ असतात ना त्याच्यामध्ये सर्वात मोठी स्टार्क असते ना भौमिक 11 कडेच असते. भौमिक 11 आता नेक्स्ट मॅच आहे ना भौमिक 11 आणि L&T खोनीकडे ना प्लेअर असतात त्यांच्याकडे ना ज्यांचं नाव मोठा नाहीये. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न मैदानावरती जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार 4 धाव्यांसाठी खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. आलाय चौकार. धावसंख्या 13 या आकड्यावरती. सुरेख सुरुवात मैदानावरती म्हणता येईल. जबरदस्त मैदानावरती कामगिरी पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. हर्षद पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवर. मॅन फ्रॉम हेदुटनेचा एक जबरदस्त खेळाडू म्हणून हर्षदची ओळख आहे. आता हर्षद मैदानावरती पाहायला मिळेल. ज्या हर्षदने मागील मॅचमध्ये कमालीची कामगिरी करत संघाला विजयाच्या दिशेला, खरा शिलेदार भूषण आहे पण भूषणला कॉन्फिडन्स कुठे बिल्ड झाला ज्यावेळेस हर्षदने जबरदस्त गोलंदाजी करत फक्त 1 धाव खर्च केली. आता तोच हर्षद या मॅचमध्ये कशी कामगिरी करेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. कमबॅक करण्याची नितांत गरज आहे आणि हर्षदने मागील मॅचमध्ये जो कारनामा केला जास्त काय नाही तोच कारनामा रिपीट करायचा आहे. मागील मॅचमध्ये 1 धाव खर्च केली, एक महत्त्वाची विकेट कॅरी केली. आता
मैदानावरती गोलंदाज तयार होत असताना षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला हर्षद पाहायला मिळतात. मॅच इज ऑन. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. विनंती. 5.5 मिनिटं झालेत पहिल्या षटकाला. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. ऑन साईडला टर्न करत असताना मैदानावरती सिंगल ॲड होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुढे सरकत असताना 14 पाहायला मिळत आहेत. 14 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील स्विच हिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येतील. कॅच कंप्लीट होईल. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 वरती हा पहिला धक्का. तौफिक बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच एल&टी खोनी विपक्ष भूमिक 11 गंधारी. चला दोन्ही टीम टॉससाठी रिपोर्टिंग करायचे विनंती असेल. नेक्स्ट मॅच एल&टी खोनी आणि भूमिक 11 गंधारी. चला दोन्ही टीम टॉससाठी रिपोर्टिंग करायची विनंती. आणि बॅटर्स मैदानावरती लवकर येणं गरजेचं आहे. आपल्याकडे भरपूर वेळ नाही आहे. आपल्याकडे फार कमी वेळ आहे. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. प्रवीण च्या बॅट मधून हा चौकार. गुड स्ट्रोक बाय प्रवीण. थँक्यू डीजे. येस सर. बॉल द्यायचं विनंती असेल. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलाय. स्ट्रोक लाजवाब पाहायला मिळतोय. प्रवीण मैदानावरती जबरदस्त फलंदाजी करतायत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. थँक्यू डीजे. सिक्सर आलाय. धावसंख्या फलकावरती 24 आकड्यावरती पाहायला मिळेल. पुढील मॅच एल&टी खोणी विपक्ष भूमिक 11 गंधारी. चला दोन्ही टीम मॅचसाठी रिपोर्टिंग करणं देखील तितकंच गरजेचं राहणार आहे. यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय मेडॉनच्या दिशेला. मैदानावरती एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 25.
सुयोगजी सोनकर साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय, जे संघ मालक आहेत आदिशक्ती 11 संघाचे. कमिटी व्यवस्थापन समितीच्या वतीने आपण शुभ सन्मान करणार आहोत. फुल टॉस मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑनला क्लिअर करत चौकार देखील पाहायला मिळतो. 4 धावांसाठी खणित चौकार पाहायला मिळेल. जमालच्या बॅटमधून हा चौकार. हॅलो. जमालच्या बॅटमधून आज जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रोक पाहायला मिळतोय. वॉट अ स्ट्रोक, बॉडी लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. हिट द डेक गोलंदाजी आणि त्यावरती पुल केला, बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. सिक्सर. षटकाराला धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल 36 धावा धावफलकावरती. 36 ऑन द बोर्ड. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती जमाल फार चांगली बॅटिंग करतायत. स्पेशली प्रवीणच्या येण्याने या मॅच मध्ये कुठेतरी कमबॅक झाले. ऑन साइडला वाडा स्ट्रोक, ब्रिलियंट एक्झिक्युशन पाहायला मिळतोय. ऑल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार षटकार 6 धावांसाठी. गुड स्ट्रोक बाय जमाल. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतात. विकेटचं पतन मात्र 9 मध्ये 20 धावा बनवून जमाल मैदानाच्या बाहेर. संघाला फार चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. 42 विथ लॉस ऑफ 2 विकेट. गावदेवी मुंबई संघाला हा दुसरा धक्का. थँक्यू डीजे. सद्दाम आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. नवीन बॅटर आहेत. ज्या प्रकारची बॅटिंग आपल्याला जमालच्या वतीने पाहायला मिळाली ती कमालीची बॅटिंग होती. मॅचमध्ये या खेळाडूने कुठेतरी जीव फुंकायचं काम, पण स्पेशली प्रवीण यांचं विशेष कौतुक करेल, कारण प्रवीण शेणानी या मॅचमध्ये
कलाटणी मिळाली. त्यानंतर खरबूजे को देख टरबूजा भी रंग बदल रहा था. जमालने फार चांगली बॅटिंग केली, मात्र कुठेतरी आता थोडासा विकेटच्या पतनाने बॅकफुटवरती संघ गावदेवी मुंबई पाहायला मिळेल का हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. भूषणने कमबॅक केलंय. स्लिंगी लेफ्टी गोलंदाज आहे आणि स्लिंगी लेफ्टी गोलंदाजासमोर बॅटिंग करत असताना धावा बनवणं अतिशय अवघड असतं. हे आपण नेहमी पाहिलं आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो की क्रिकेट हा असा खेळ आहे की या खेळाचा मेळ कधीही कोणाला बसत नाही. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. गडी गमावला आहे जो, मात्र दुसरा बॅटिंग करत असताना गावदेवी मुंबई संघाने पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी. ऑप्शनच्या बाहेर जुसी हाफ वॉली होता, ड्रिल करून दाखवताय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सद्दामचा होता, मात्र पॅटर्न बॉल संपर्क होत नाहीये. आलाय बॉल जो, मात्र आपण पाहू शकतो डॉट. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 42. 42 धाव फलकावर. यावेळेस विकेट, फलंदाज बाद. भूषणच्या वतीने चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतो ॲक्शन रिप्ले. हेड ऑन झालेत समस्तपणाने बॅटची नरेश आणि त्यानंतर बोल्ड होत असताना तिसरा धक्का बसतोय 42 या आकड्यावरती 3 षटकांच्या अखेरीस. थँक्यू डीजे. पंकज आपल्याला पाहायला मिळतील. पंकजच्या वतीने कशी कामगिरी असेल पाहणं अतिशय महत्त्वाचं. या षटकामध्ये देखील भूषणने कमालची कामगिरी केली. जरूर 2 सिक्सर आले, मात्र त्यानंतर कमालीची गोलंदाजी करत असताना 3 बॉलवरती एकही धाव खर्च केला नाही. एक महत्त्वाची विकेट आल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजाने प्रयत्न केले आणि शेवटच्या बॉलवरती देखील विकेटची प्राप्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 3 षटकं 42 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता षटक क्रमांक 4 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील सौरभ आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. बघता बघता बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. 2 खेळाडू होते, त्या 2 खेळाडूंच्या मधली दरी भेदली आणि बॉल सीमा पलीकडे. चौकार. थँक्यू डीजे. सिक्सर आलाय धावसंख्या फलकावरती पुढे. चौकार आलाय माफ करा. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 42 आणि त्यानंतर हा चौकार पाहायला मिळाला आता 46. यावेळेस देखील कट केलाय. बॉल हवेमध्ये असेल, कॅच झाली, ड्रॉप. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. मैदानावरती 2 धावा 2 धावा 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 48. 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकतो सौरभ थोडासा टेंटेटिव्ह अप्रोच गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाईल 48. 48 या आकड्यावर. कमबॅकच्या नितांत आवश्यकता आहे. फार चांगली बॅटिंग गावदेवी मुंबई संघाच्या वतीने पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल. वेगाने बॉल चालला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. षटकार. थँक्यू डीजे. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक होता, त्यावेळी हा सिक्सर आलाय आणि आता सिक्सरच्या साथीने धावसंख्या फलकावरती 54.
4 बॉलचा खेळ शिल्लक असताना खऱ्या अर्थानं हा सिक्सर देखील पाहायला मिळाला. आता 3 बॉलचा खेळ शिल्लक है. षटकार आलाय, धावसंख्या 54 या आंकड्यावरती पाहायला मिळेल. 56 रन स्कोर कार्ड के ऊपर 3 विकेट के नुकसान पर गेंदबाज फिर से एक बार तैयार. इस बार बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे, बल्ले का मोटा किनारा थर्डमैन की दिशा में, थोड़ा सा गेंद डाइवर्ट होती हुई. फील्डर थोड़े से फंबल जरूर हो रहे थे, लेकिन मैदान के अंदर शायद 2 रन मुकम्मल होंगे. जी हाँ, बिल्कुल 2 रन मुकम्मल. स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ अब तक 56 ऑन द बोर्ड विद लॉस ऑफ 3 विकेट. 4 ओवर के लिए 2 गेंदे का खेल अभी भी शेष. बहुत बढ़िया रनिंग विद द विकेट देखने को मिली. प्रेजेंस ऑफ माइंड देखा, ये जाने दो, कोई बात नहीं, आउट हुए तो हुए, लेकिन 1 रन बहुत ही ज़्यादा इंपॉर्टेंट है. प्रवीण 8 गेंदों में 26 रनों के ऊपर खेलते हुए बहुत बढ़िया पारी अब तक बना चुके हैं. स्विच हिट करने का प्रयास, लेकिन विकेट. बल्लेबाज आउट होते हुए बड़ा झटका 56 के ऊपर, ये चौथा विकेट. प्रवीण बैक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 56 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये. आता शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉलवरती मोठी धावसंख्या आकुटण्याचा प्रयत्न असेल का. 56 तर झाल्यात, 55 एक टोटल असतो. चला रिपोर्टिंग एल&टी खोणी, भूमिक 11 गंधारी, रिपोर्टिंग करा. भूमिक 11 गंधारी आणि एल&टी खोणी, चला रिपोर्टिंग करायचं मित्रांनो, विनंती. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येतील, कॅच होईल. कंप्लीट फलंदाज बाद. 56 धावा धावफलकावरती 57चं लक्ष. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची विनंती. गावदेवी मुंबई संघ वेळ वाचून अत्यंत गरजेचं राहणार आहे. थँक्यू डीजे. चला धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 56. 56 धावा धावफलकावरती 57. 57 धावेंचं लक्ष आहे. 57चं लक्ष, 57 धावेंचं टार्गेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी मुंबई या संघाच्या वतीने पहिला दिवस उल्हासनगर पोल होता, त्या पोलमधून गणेश 11 संघाने बाजी मारली. कालचा दिवस अंबरनाथ पोल होता, पाटील प्रतिष्ठान या संघाने बाजी मारली. आणि आजचा दिवस एकूण 8 संघ आहेत. गावदेवी मुंबई, वाघवाडी वॉरियर्स, आदिशक्ती 11 महाबळेश्वर, रियांश 11 डोंबिवली, एल&टी खोणी, भूमिक 11 गंधारी, हनन स्पोर्ट्स कळवा, सलीम 11 खोपोली, असे एकूण 8 नामांकित संघ. आणि त्या 8 नामांकित संघांमध्ये कंप्लीट 20 मिनिटं लागली या 4 ओव्हर समाप्तीला. आणि कौतुकास्पद असेल कामगिरी जी मात्र टीम रियांश 11 डोंबिवली संघाची, कारण फार चांगली कामगिरी त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. चला बॅटर्स मैदानावरती लवकरात लवकर जाणं गरजेचं आहे. बॅटिंग टीम रियांश 11 डोंबिवली, फलंदाजांना लवकरात लवकर पाठवा ही आपल्याला नम्रतेची विनंती असेल.
थँक्यू डीजे. चला मैदानावरती लवकरात लवकर सामना देखील सुरू होणं गरजेचं आहे. जितू आणि जितू यांच्या जोडीला अनिकेत आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत पाटील, जितू शेलार. एक खेळाडू खंबाळपाड्याचा, दुसरा खेळाडू सुनापाड्याचा खेळतात रियांश 11 डोंबिवली संघासाठी. जायकोन या दोन्ही खेळाडूंची वर्णी आपण नेहमी लागताना पाहिली. असे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. एकीकडे खेळाडू पाहायला मिळतोय जो मात्र अनिकेत आणि दुसरीकडे जितू जितेश पाहायला मिळतील. पहिलाच बॉल मिस्टेक पाहायला मिळतीये. पंचांचा इशारा येत असताना नो बॉल. मिस्टर पाईट बीमर. एक्झॅक्टली आपण पाहू शकतो 3 तर कंप्लीट झालेल्या पाहायला मिळत आहेत. नो बॉल. नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळेल 3 म्हणजे एकूण 4 धावा फलकावरती ॲड होत असताना पाहायला मिळतात. आता स्ट्रायकिंग एंडवरती जितू पाहायला मिळतील. जितू एक जबरदस्त खेळाडू आहेत, फार चांगले खेळाडू म्हणून त्यांची देखील ओळख आहे. मैदानावरती त्यांच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं. धावसंख्या फलकावरती 4. गोलंदाज तयार. रनस्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, रनआउटचा प्रयत्न होता नॉन स्ट्रायकिंग एंडवर. एक्झॅक्टली मैदानावरती आलेली सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 5 या आकड्यावर 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अनिकेत जे आपल्याला पाहायला मिळतात सध्याच्या घडीला अनिकेतची इनिंग कशी असेल त्यावरती या मॅचचं भवितव्य आहे. जितू धावसंख्या 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील डॉट बॉल आलाय. कॉमेंट्री बॉक्समध्ये त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळते. सचिन सर आहेत, नोमेश सर आहेत आणि स्वप्नील सर आहेत. 3 बाई और 3 होतं बाई. 3 गाड्या घेऊन येतात. तरी देखील फिरायला जायचं असेल तर एका गाडीवर ट्रिपल सीट जातात. असे 3 आहेत. 3 जिस्म 1 जान. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतात. स्ट्रोक तर लाज जवाब पाहायला मिळेल. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. आलेला दमदार खणखणीत आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. चौकार आलाय आणि चौकाराच्या साथीने धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल. चला मित्रांनो, वेळ भरपूर घेताय तुम्ही, प्लीज या गोष्टीची काळजी घ्या. वसीमभाई गावदेवी मुंबई विपक्ष रियांश 11 डोंबिवली. पुढील मॅच असेल LNT खोणी विपक्ष भूमिक 11 गंधारी. लगेच रिपोर्टिंग करायचे ही देखील आपल्याला विनंती. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतो. डेफिनेटली ॲड होत असताना 1 आणि धावसंख्या 10 या आकड्यावरती. 4 बॉल 10 धावा धावफलकावरती आहेत. आमिर पाहायला मिळतील. जे आमिर
वेगवान कामगिरीसाठी ओळखले जातात असे आमिर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतील. यावेळेस देखील स्विच हिट मैदानावरती टीम पाहायला मिळतोय. स्विच हिटचं अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळालं, मात्र आलाय बॉल डॉट. विकेट येस, अनिकेतची विकेट पाहायला मिळते. आणि येस आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज बाद होत आहेत. अनिकेतच्या खेळीचा अंत. अनिकेत बॅक टू दी पवेलियन. ओके, जीतू आपल्याला बाद होत असताना पाहायला मिळतील मैदानावरती. उलटा झाला तुमचा. टोटल रन किती आहे? 4 5 6 7 8 9 10 10 रन आले ना टोटल. इथं तुझी चुकी नाही भाई, आपली चुकी नाही ना भाई. हां माझी चुकी घे मार. माझी चुकी. लक्ष ठेवा तुम्ही. नितेश नवीन बॅटर मैदानावरती पाहायला मिळतील. गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील फलंदाज बाद. विकेट. नितेश यांच्या खेळीचा अंत. अजून एक धक्का बसतोय. धक्का क्रमांक दुसरा 10 या आकड्यावरती रियांश 11 डोंबिवली संघाला. फलंदाज मैदानाच्या बाहेर. बॅटर नितेश बॅक टू दी पवेलियन. चला, मॅच लवकरात लवकर पुढे जाणं देखील गरजेचं आहे. तन्मय भाऊ, LNT खोणी आणि भौमिक 11 गंधारी. चला, टॉस साठी या. ऑफिशियल कॉल आणणे तर 4 वरची मॅच ऑफिशियल कॉल असेल. वसीमभाई पाहायला मिळतील. वसीमभाई एक जबरदस्त खेळाडू आहेत. फार चांगली गोलंदाजी वसीमभाईंच्या वतीने नेहमी आपण पाहिली आहे. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त स्विच हिट केलाय आणि बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. सिक्सर बाय अनिकेत. धावसंख्या सिक्सरच्या साथीने पुढे सरकत असताना पाहायला मिळेल 16 या आकड्यावर. पुन्हा एकदा स्विच हिट, मात्र बॉल हवेमध्ये असेल. कॅच कंप्लीट होईल. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतात. विकेटचं पतन. आणि केचच्या खेळीचा अंत. वसीमभाई यांचं कमबॅक. भूमिक 11 संघाला लास्ट कॉल असेल
याची नोंद करून घ्या. सरफराज मैदानावरती कशी कामगिरी करतील. चला वेळ वाचणं गरजेचं आहे. ही विनंती भरपूर उशीर केला जातोय. पंच आता तुम्हीच काहीतरी सांगा. व्हिडिओ प्ले कर. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. तिसरा धक्का देखील बसत असताना जो खेळाडू चांगल्या टचमध्ये होता आता तो खेळाडू मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. रियांश 11 संघ थोडासा बॅकफुटवरती डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळेल. 1.2 षटक आतापर्यंत झाले. 4 बॉलचा खेळ देखील अजून शिल्लक पाहायला मिळतोय. यावेळेस देखील स्विच हिटचा प्रयत्न होता. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 16 वरती तिसरा धक्का जरूर बसला मात्र त्यानंतर कमालीचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येतील. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज चालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. अजून एक मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला. फलंदाजाच्या खेळीचं अंत. सरफराज बॅक टू दी पवेलियन. याची जागा भरण्यासाठी मैदानावरती आलेला आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र हिमांशू पाहायला मिळतील. नाही 6 हा विकेट मग डॉट आणि मग विकेट. कट करा बस झाला. बरोबर आहे आता. बरोबर. अलंटी खोणी विपक्ष भूमिक 11 गंधारी अशी पुढील लढत आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. जबरदस्त मुकाबला आपण सर्वजण अनुभवणार आहात. टेनिस क्रिकेटमधील एक ख्यातनाम स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळतीये. जवसई गाव अजय फाउंडेशन आयोजित अंबरनाथ चषक 2026. ऑनसाईडला टर्न करण्याचा प्रयत्न जरूर होता. काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेले सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढे सरकत असताना साऊंड पोचली ती म्हणजेच 17 या आकड्यावर शेवटचा बॉल असेल. यावेळेस देखील स्ट्रोक लाजवाब. मात्र डीप मध्ये फिल्डर. कॅच कंप्लीट झाली आहे. समोरची बाउंड्री फार मोठी आहे. आतापर्यंत एकच खेळाडू आहे ज्या खेळाडूने ती बाउंड्री क्लिअर केली आहे. अनिकेत मते. त्या व्यतिरिक्त अजून एकही खेळाडूने ती बाउंड्री क्लिअर केली नाही आहे. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. सौरभ बॅक टू दी पवेलियन. वसीम भाई यांचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. 3 विकेट्स घेतले. मी म्हटलं होतं एक गुणवान खेळाडू आहे. फार चांगली गोलंदाजी त्यांच्या वतीने आपण नेहमी पाहिली आहे. वसीम यांच्या वतीने फार चांगली गोलंदाजी या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. 3 महत्त्वाचे विकेट देखील कॅरी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर
षटक क्रमांक 2 ची समाप्ती. स्ट्रायकिंग एंडवरती हिमांशू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशफाक बॉलिंग ट्रॅकवर. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळेल. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. ऑन साइडला टर्न केलाय. स्ट्रोक लाजवाब. हिमांशू बॅटमधून आलेला जबरदस्त 4 धावांसाठी या चौकार पाहायला मिळतोय. गुड स्ट्रोक बाय हिमांशू. चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 21. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चला, वेळ वाचवणं प्रचंड गरजेचं आहे. वेळ वाचवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ऑन साईडला मिसिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण जरूर झाली होती. मैदानावरती सिंगल आड होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि मैदानावरती बघता बघता आपल्याला पाहायला मिळेल कंप्लीट होत असताना धावा 2. पहिला डॉट, त्यानंतर 4 आणि त्यानंतर डबल पाहायला मिळते. यावेळेस देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अशफाक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. वसीमभाई जोपर्यंत येतील, बॉलला फील्ड करतील, तोपर्यंत मैदानावरती एक धाव कंप्लीट होईल. धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावर. हिमांशू पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. ऑनसाइडला टर्न करण्याचा प्रयत्न पंचांकडे यूज अपील देखील करण्यात आली. एक्झॅक्टली मैदानावरती आलाय बॉल, आपण पाहू शकतो, जो मात्र डॉट आणि डॉट बॉलने षटकाची होती समाप्ती. धावसंख्या फलकावरती 24. आता शेवटचं षटक 6 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे. विनंती असेल वसीमभाई, प्लीज थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. 6 मध्ये 33ची आवश्यकता आहे. गावदेवी मुंबई संघ फार चांगल्या टचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विकेटचं पतन. एष्टे अद्वस्त दांडीगुल. दुसऱ्या सीझनचा रनरअप संघ होता. मागील वर्षी टीमने नोंदणी केली नव्हती, मात्र यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ऋषीच्या बॅटमधून आलेला हा सिक्सर षटकार.
थँक्यू डीजे. सिक्सर षटकार आलाय धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोचेल षटकारच्या साथीने, ती म्हणजेच 30 या आकड्यावर. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतायत. वन बाउन्स ओव्हर द फॅन्स, 4 धाब्यांसाठी. हा अजून एक खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळेल. गुड स्ट्रोक हा बॅटरीशी. थँक्यू डीजे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे, फक्त औपचारिकता शिल्लक. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 23ची अजूनही आवश्यकता. यावेळेस अजून एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय स्वीपर कव्हरच्या दिशेला, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला अजून एक बाबूच्या विरोधामध्ये हा चौकार. थँक्यू डीजे. बॅटची कडा पाहायला माहिती फाईन लेग मध्ये फिल्डर असतील. आलाय बॉल डॉट. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अशा रीतीने सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय गावदेवी मुंबई संघाने. अभिनंदन. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत रियांश 11 डोंबिवली संघाला. जाऊया पुढील मॅचच्या दिशेला. आपल्याला एकीकडे ॲलन टिकोणी, दुसरीकडे भूमिक 11 गंधारी असे 2 नामांकित संघ पाहायला मिळतात. मॅन ऑफ द मॅच प्रवीण, ज्या प्रवीणने फार चांगली फलंदाजी केली. ते प्रवीण आपल्याला पाहायला मिळतील सामन्याचे सामनावीर.